धडपड धडपड नुसती. लूक दिला आता बघा. मुगाचीच आहे का उडदाची? मूग डाळ आहे ती. हे बाण हे बाण. बांधले. तर नमस्कार, मी काजल आणि मी काजलचा नवरा. तर आज आम्ही दाल खिचडी बनवणार आहे आणि सोबत बनवणार आहे. चला, तर सगळ्यात अगोदर मी तांदूळ घेते. नाही तुम्ही घ्या ना. कांदा कापतो मी, कांदा टोमॅटो. थांब. पण आधी घेऊन हे मोकळं करू ना आपण. काय? हे सगळं वरती ठेवून देऊ ना, म्हणजे इथलं मोकळं होईल. ठीक आहे, घे मग. एका वाटीमध्ये घे. हा दे इकडं. एक दुसरी वाटी घे तुझी. अरे कशाला वाट्या भरवायच्या 17? एका वाटीत एक वाटी आम्ही दोघच आहे, त्याच्यामुळे मग आम्ही एक वाटीच घेणार आहे. जर तुम्ही दुसरं काही खाणार असाल तर तुम्ही कमी घेऊ शकता भात अजून. जर एक वाटी भात घेतला आपला, तुम्ही तांदूळ घेतला तर एक वाटी तुम्हाला सगळ्या डाळी मिक्स करून एक वाटी घ्यायची. हा, तर मग मी मसुराची डाळ हे पकड हातामध्ये. बस का? त्यात आपण मसूर, तूर आणि मुगाची डाळ असे 3 डाळ घेतोय. मुगाचीच आहे का उडदाची? मूग डाळ आहे ती. ठीक आहे. उडदाची डाळ जरा पांढरी दिसती. पांढरी दिसते ना? पांढरी नाही दिसत आहे ती. मूग डाळ आहे ती. मूग डाळ आहे. राईस थोडासा घेऊया ना अजून. नाही एक वाटी बस झाला. आपण एक वाटीपेक्षा कमी येतो. आपण थोडंसं खाल्लेलं आहे ऑलरेडी, नाही जाणार. ठीक आहे, मग मी ह्या सगळ्या डाळी याच्यामध्ये मिक्स करते. थोडस पाणी मिळेल का मला हे धुवायला? हो. कशाला, मी हे धुवूनच देतो ना सगळंच मग. ठीक आहे. धडपड धडपड नुसती. तर हे धुवून घेतलेले. हा, त्याला बाजूला ठेवायचं. आता हे सगळं वरती ठेवून. तर आता आपण सगळं लागणारं कटिंग करून घेऊया. त्याच्यासाठी मी कांदा, टोमॅटो कट करणार आहे. कोथिंबीर, हा तेच कोथिंबीर आणि लसूणची आपण पेस्ट करणार आहे. तर टोमॅटो धुवून घ्यायचा आहे. घेतलेला आहे धुवून. ठीक आहे. एक मिनिट. हा, मी कांदा कापलाय. कांदा आणि टोमॅटो. ह्यात कोथिंबीर आणि लसूण आहे, त्याची पेस्ट करणार आहे आपण. ओके, डन. तर कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे. मी त्याच्यामध्ये तेल ऍड करते. तेल ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी ऍड करायचं. तर मी पहिल्यांदा मोहरी ऍड करते आणि मोहरी थोडीशी तडकली की मग मी जिरे ऍड करते. मी आता जिरे ऍड करते याच्यामध्ये. थोडासा लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आपण. आता आपण टोमॅटो टाकतोय. टोमॅटो पण असं मऊ पडेपर्यंत आपल्याला भाजायचे. त्याच्याबरोबर आता आपण त्याच्यात कोथिंबीर लसणाची पेस्ट टाकणार आहे. त्यात मीठ पण टाकलं पाहिजे होतं मला वाटतं. आधी कांदा भाजायला मदत होते मीठ आधीच टाकलं तर. मीठ टाकतोय आपण त्याच्यात. आता मस्त मध्ये एक लसणाचा वास येतोय. जर तुम्हाला आवडत असेल तर बरं का, नाही तर काय, लसूण सगळ्यांनाच आवडतं असं नाही. हे आता आपण धना पावडर टाकतोय. धना पावडर नंतर आपण टाकतोय गरम मसाला. हा, हळद टाकली आपण.
मसाले तर सगळे झाले असतील मला वाटतं. आता आता थोडंसं पाणी टाकून हे करायचं, पण त्याच्या आधी एकदा थोडंसं तेल सुटल्यासारखं झालं ना आपल्या ह्याला सगळ्या मसाल्याला, किंवा तो मसाला भाजला असं समजायचं. थोडंसं पाणी टाकते मी. पाणी टाकून आपण अजून मसाला भाजून घ्यायचा आहे. परत पाणी टाकायचं का अजून? नाही, आता राईस टाकायचा आणि मग पाणी टाकायचं. तोपर्यंत आपण डाळ आणि राईस आपण भिजवायला घातलेला. वाव, खूप छान असा स्मेल येतोय. मी तुम्हाला दाखवतो. आपण डाळ, मसुरीची डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून भाताबरोबर घेतलेली आहे. भात नाही, तांदळासोबत घेतले. भात होईल ना आता मग ते बनल्यानंतर. आता ही दाल खिचडी आहे, मग पाणी आपण थोडंसं जास्तच घालायचं असतं. जरा पातळ करायची म्हणून, कारण घट्ट झाल्यावरती दाल खिचडी राहणारच नाही ना. तर असे थोडीशी ही असली पाहिजे, लिक्विड टाईप असली पाहिजे, त्याशिवाय मजा येत नाही खायला. आता आपण जेवढं हे सगळं घेतलेलं आहे त्याच्या आपल्याला डबल पाणी टाकायचं आहे. डबल किंवा जास्तच त्यापेक्षा थोडं. या भांड्यातच आपण भात घेतलेला, तांदूळ घेतलेला, तांदूळ वगैरे बाकीचं सगळं त्याच भांड्यात आपण घेतोय मोजून. मला वाटते बास. आता मला वाटते तूप टाकावं वरतून एकदम मस्त मध्ये. घे मग घेतलं तूप. तुपाशिवाय दाल खिचडीला चव येत नाही, अशी हॉटेल सारखी दाल खिचडी असल्यासारखी. आणि जेवताना पण तुम्ही वरनं तूप घेऊ शकता अजून एक्स्ट्रा परत, जर तुम्हाला तूप आवडत असेल तर. जास्त घेतलं काय? मला तर आवडतं, मी त्याच्यावर पण तूप घेतो परत एकदा, मग अजून मस्त लागते. एकदा मीठ चेक करायचं, त्याशिवाय ते झाकण बंद करायचं नाही. पाणी बरोबर झालंय का? करेक्ट झालं ना. नाही, मीठ थोडंसं कमी आहे, आपण कमी मीठ एकदा आधीच टेस्ट करायचं झाकण लावायच्या आधी. ते बघा तूप कसं तरंगतंय मस्त. नाईस. आता मला वाटतंय झाकण लावायला काय हरकत नाही कुकरचं. तर आपण एक साधारण 4 ते 5 शिट्ट्या होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण उघडणार आहे लगेचच. शिट्ट्या झाल्या की तसंच ठेवायचं नाही, नाहीतर मग ते पाणी त्याच्यातलं हे होऊन जाईल, वाफ होऊन जाईल त्याची, आणि मग परत घट्ट भातच बनेल तुमचा. त्यामुळे 4 शिट्ट्या झाल्या की डायरेक्ट तुम्ही ते शिट्टी ही करायची, कशानंतरी चमच्याने किंवा कशानंतरी काढायचं, डायरेक्ट काढून घ्यायचा भात. हे गॅस एक असला घेऊन ठेवलाय जो की चालतच नाही पटकन. मग काय, मलाच घ्यायचं होतं ना असला चटचट करणारा गॅस. तुम्ही असला चटचट करणारा गॅस असेल ना तुमच्याकडे, तुम्हाला बी हात ताप असेल मला वाटतं. नसला तर मग मला सांगा काय कशामुळे होते बाबा हे चटचट, कशामुळे होते? वैतागच आहे हा. असं नाही ते या साईडला ना. हो असं आहे का ते गॅसचा प्रॉब्लेम नाही असं वाटेल दर्शकांना आता. नाही गॅस, पण तो गॅसचा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. हा गॅस मला क्लीन करायला पण खूप ताप होतो. पापड भाजलेला आहे आपण. प्लेट घे, प्लेट. प्लेट घेतो. कुठे ठेवले बघा या माणसाने. ते आवाज येतात ह्याच्यामध्ये जोर जोरात. येऊ दे की मग, आता त्याच्यामध्ये आवाज येणार नाही तर काय. कचरा टाकून देतो, पहिल्यांदा कचरा टाकायची सवय मला, सारखं मी बाजूला कचरा टाकतो लगेच. खूप चांगली सवय आहे, पण ही किचन खूप कमी घाण होतं मग. छोटं किचन असल्यावर चांगली सवय येते. यार हे एवढे परफेक्ट माझे कटच होत नाहीत, मला समजतच नाही का. नाही, 2-3 झाले. एवढे कांदा खाणार आहे का आपण? एक कांदा खायला काय प्रॉब्लेम. एक कांदा तर आपण असंच खातोय चिकन बरोबर.
झालं. आणि लिंबू पण कापू. हे लिंबू आहे ना असा मी असा उभा कापायचो आधी, पण शिव्या खाल्ल्यामुळे आता मला कळलं की असा कापायचा असतो आडवा, म्हणजे ह्यातल्या बिया काढता येतात. ठीक आहे, आपण दोघंच आहे म्हणलं मी एवढंच कापतो, बाकी ठेवून देतो. ओके, अजून शिट्टी झालेली नाहीये. हा, आणि आम्ही वेट करतोय कारण आम्हाला खूप भूक लागली आहे. हा, शिट्टी झाल्याशिवाय आता कसं करणार. 4 शिट्ट्या, पहिली शिट्टी व्हायलाच वेळ लागतो, बाकीच्या नंतरच्या मग मी पण तेच पटापट होतात. बघितलं. पटापट होतात. मग ते डोळ्यामध्ये दिसत होती लाईट, त्यामुळे मग एक चष्मा काढला. तिथं गालावर शिट्टी पण झाली पहिली शिट्टी. पहिली शिट्टी झाल्यावर खूप भारी वास आलाय, मस्त वास आला एकदम. आता आला मला वास. पाचवी शिट्टी झाली, आपण बंद करतोय गॅस. आता काढून घेणार लगेच आपण. असं लावायचं म्हणजे काढून घेता येतं तुम्हाला लगेच. अरे हे चालूच केलं नाही आपण. बराच वेळ लागला हे करायला, त्यातली वाफ जायला. हे बघा मस्त पापड भाजलेत मी. कळले का? भाजल्यात. ही बघा, हे नका बघू. हे बघा काय असं भाजला पाहिजे. ते हे बंद पटापटा करू का भाजून मी? घ्यायचा असतो. आता होतच आलंय. उघडायचं, मग आपल्याला कळल की कशी झाली दाल खिचडी. की आपण दाल खिचडी खाणार आहे का पिवळा भात? दाल खिचडीच खाणार आहे का बसतो. हो, मस्त दाल झाली दाल खिचडी. खिचडी, एकदम खतरनाक. वास तर खूप छान येतोय, आणि ह्याच्यावर अजून तूप टाकायचं आपण जेवाय घेताना, म्हणजे अजून भारी लागते टेस्ट त्याची. तर थोडा भात कच्चा राहिल्यासारखा वाटतोय, पूर्णपणे असा ही झाला पाहिजे, शिजला पाहिजे पूर्णपणे. त्यामुळे आपण थोडंसं मीठ पण आता चेक केलंय, आता थोडं पाणी ऍड करून आपण परत 2 शिट्ट्या देणार आहे त्याला. असं करावं लागतं कधी कधी. आता परत शिट्टी व्हायची वाट बघायला लागेल, 2 शिट्ट्या व्हायची. तोपर्यंत ताट काढून ठेवा आपले 2 ताट काढ, त्यात कांदा वगैरे व्यवस्थित लाव. दाखव ना मग कांदा वगैरे लावता. एकच ताट काढ. ठीक आहे, ठीक आहे, मग एकच कर, एकातच व्यवस्थित लाव. मग ते ताट मला दे जेवताना. लूक दिला आता बघा. तुम्हाला आवडत असेल तर लोणचं खाऊ शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला रायता जर बनवायचा असेल दाल खिचडी बरोबर, तर रायत्याचं पण आमचं एक रील आहे, ते बघू शकता तुम्ही. खूप छान झालेलं आहे ते तो रायता तर एक नंबर झालता. तसं तुम्ही रायता बनवू शकता. आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे आम्ही रायता बनवत बसणार नाहीये. वाफ गेली आता, आपण उघडणार आहे. ओ, नाव इट्स नाईस. आता बघ बरं. ही छान झालेलं आहे. हा, आता शिजलेला वाटतोय भात, एकदम मस्त शिजलाय आता. तर याला म्हणतात गाईज दाल खिचडी. मी तुम्हाला झूम करून थोडस दाखवतो. ऍडजस्टमेंट करून. आता कसं वाटतंय खतरनाक. त्यांची रिॲक्शन तू का देतोय? चला घेऊयात, आता मला भूक वास तर लागली खूप आहे. मस्त येतो एकदम. आता मला येस, तू ताट बनवलंय त्याच्यात मला दे. बनवलंय ताट, त्यात मी 2 पापड ठेवतो. म्हणजे असं म्हणायचं असतं की तू जे ताट बनवले त्याच्यात आपण दोघं खाऊयात. हो, दोघं खावायात आपण. भर लवकर पट ताट. याच्याने घेते कारण तुम्ही सांगितलं. एकदम भारी दाल खिचडी झाली. तुम्ही ही मला वाटतं आजारी माणसांना बी खाऊ घालू शकता, त्यांना पण एकदम टेस्ट भारी वाटत आहे. म्हणजे आजारी माणसांची दाल खिचडी बनवली आहे का मी? नाही, पण खाऊ घालू शकता ना, त्यांना टेस्ट येईल ना. सारखं आजारी माणसाला साधी डाळ खाऊन बरं वाटत नाही, मग ते असं काहीतरी जरा मस्त बनवलं त्याला. पण तूप चालतं का नाही काय माहित नाही, तुपाशिवाय टेस्ट नाही दाल खिचडीला. ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यावरती तूप टाक ना. टाकू का? म्हणजे आधीच तूप टाक त्याच्यावर. ठीक आहे गाईज, हे थोडेसे चोचले आहेत, पण आता काय, चमचा घे. टोचले नाहीत म्हणत त्याला, चोचलेच म्हणतात त्याला. ओ सॉरी. मस्त. ठीक आहे. ठीक आहे, आता अशा प्रकारे आपली दाल खिचडी तयार झालेली आहे.
मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशी झाली. हे मला मिक्स करू द्या थांबा. चमचा घेतो मी. तू धर कॅमेरा. मी खातोय आता. एकदम मस्त लागते. मला म्हणजे हॉटेलमध्ये मी 2-3 ठिकाणी खातो. खास दाल खिचडी मागवतो, नाहीतर तिथे जाऊन खातो. तर त्यापेक्षा ही भारी झाली. आणि अशी दाल खिचडी तुम्ही नक्की बनवा घरी आणि कमेंटमध्ये मला कळवा की कशी झाली दाल खिचडी, काय आहे. तुम्ही बनवली तर. हे बघा. थँक्यू तुम्हाला दाखवतो मी कशी. गाईज. बोलताय. बस का? हा, बंद बस कर. बस.